संपूर्ण जगभरात काही वर्षात अगदी कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे। 25 ते 45 वयोगटातील लोक अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडत आहेत। यातील बरेचसे लोक हे कोणतीही पूर्व लक्षणं नसताना मृत्युमुखी पडत आहे। नक्की म्हणजे काय कारण असेल यासाठी? बऱ्याचशा लोकांनी आता याचे अप्रत्यक्ष संबंध हा कोविड वॅक्सिनशी लावला की कोविड वॅक्सिन घेतल्यामुळं मायनर जो धोका आहे तो हार्ट अटॅकचा आहे, ज्याच्यामुळे हार्ट हा कमजोर होतो आणि जास्त करून जे सेकंड वॅक्सिन घेतली त्या लोकांना याचा जास्त दुष्परिणाम होतोय असा लोकांचा समज आहे। ते नक्की हे खरं आहे का? याविषयी जे कर्नाटक सरकारने आता मागच्या काही दिवसापासून कर्नाटकातील हसन जिल्ह्यात बरेचसे तरुण हे हार्ट अटॅकनं किंवा हृदयविकाराच्या झटक्यानं मेलेली आहेत। त्यासाठी कर्नाटक सरकारचे जे हे असतील स्वास्थ्य मंत्री असतील किंवा त्याचे मुख्यमंत्री असतील त्यांचे पण काही वक्तव्य आले आहेत की म्हणजे त्यांच्या वक्तव्यानुसार याचा अप्रत्यक्षपणे संबंध हा कोविड वॅक्सिनशी जोडला गेला आहे। नक्की हे प्रकरण आहे तरी काय, त्याविषयी आपण आढावा घेऊया। कर्नाटकचे सीएम सिद्धारमैया यांनी कोविड-19 वॅक्सिनला अचानक होणाऱ्या हार्ट अटॅकच्या घटनेशी जोडणारे विधान केलं होतं। याविषयी आपण न्यूजपेपर किंवा व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, सोशल मीडियावरती हा मुद्दा खूपच गाजला होता। विरोधी पक्षांनी पण त्याच्यावरती धारेवर घेतलं होतं। तरी कर्नाटक सरकारच्या विशेष समितीने पण यावर संशोधन केले आणि त्यानुसार त्यांच्या अहवालात कोरोना वॅक्सिनच्या याच्याशी संबंध नसल्याचा अहवाल हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे सादर केला आहे। सोशल मीडियावरील काही चुकीच्या माहितीमुळे लस घेतलेल्यांमध्ये भीती पसरली आहे आणि बरेचसे असे स्थानिक नेते आहेत की ज्यांचे बेताल वक्तव्यामुळे सुद्धा लोकांना कोरोनाविषयी एक संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि आपण बघू शकता मित्रांनो की जे हे सोशल मीडियावर एकदा वारं व्हायला लागलं तर ते पूर्ण पसरत जातं, ज्याच्यामुळं सत्य परिस्थिती न जाणता लोक त्या माहितीच्या विळख्यात अडकत राहतात। परंतु शास्त्रीय दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या पाहिल्यास कोरोनाच्या लसीच्या हार्ट अटॅकशी कोणताही थेट संबंध नसल्याचा अहवाल हा बऱ्याचशा संस्थांनी सादर केला आहे। याच्यात तुम्ही बघू शकता ICMR ही वैद्यकीय क्षेत्रातली सर्वात मोठी संस्था आहे, जी प्रायव्हेट संस्था आहे। AIIMS मतलब एम्स आणि CDS यासारख्या नामांकित आणि प्रतिष्ठित संस्थांनी यावर संशोधन केलेत आहे। त्याच्या उलट धूम्रपान, मद्यपान, जीवनशैलीतील बदल तसेच जीवनातील तणाव असतील, झोपेचा अभाव, आजच्या जगात धावपळीचं युग असल्यामुळं पुरेशी झोप मिळत नाही, तसेच वेळेच्या अभावी व्यक्ती घरातलं अन्न टाळतोय आणि फास्ट फूडवरचे अति प्रमाणात सेवन करतोय, व्यायामाला वेळ भेटत नाही, व्यायामाचा अभाव असला, तसेच कोविड नंतर काही व्यक्तींना कोविड झाल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये संक्रमण होते। अशा परिणामामुळं हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढत असल्याचे आढळले आहे। यावर उपाय तर आपण काय करू शकता? याच्यासाठी बरेचसे उपाय दिलेले आहेत मित्रांनो। यावर आपण एक हेल्थी डाएट, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याच्यात की आपण रोज व्यायाम करणं वगैरे, नंतर हेल्थी डाएट झालं, धूम्रपान सोडून देणं, सर्वात मोठा उपाय हा धूम्रपान सोडून देणं, त्याच्यानंतर मद्यपान प्रमाणात करणं, वेळेवर हेल्थ चेकअप करणं, पुरेशी झोप घेणं, काही स्ट्रेस असतील ते स्ट्रेस बाजूला सारणं, हे त्याच्यावर उपाय आहेत। आणि सर्वात मोठा उपाय हा आहे की वॉर्निंग सायन्सकडे दुर्लक्ष न करणं। मित्रांनो, वॉर्निंग सायन्स काय असतं? वॉर्निंग सायन्स असतं की आपल्या शरीरात काही सिग्नल देतात, जसे की आपल्याला छातीत वेदना होतील, जळजळ होतील, डाव्या किंवा पाठीमागील जबड्यात दुखणं, घाम येणं, थकवा येणं, चक्कर, श्वास घेण्यात अडचण, काही तर एखाद्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन राहतं, ऑफिसमधील ताणतणाव, रिलेशनशिपमधील तणाव, या गोष्टींमुळं शरीराला एखादा सिग्नल मिळतो की ज्याच्यानं आपण ते धोका ओळखू शकतो आणि वेळेस ते हार्ट अटॅकसारखं जे प्रमाण आहे ते आपण रोखू शकतो। ठीक आहे, या घटनेतील सर्वात मोठी जी कडी होती ती कर्नाटकातील हसन जिल्ह्यात होती मित्रांनो, की ज्याच्यात गेल्या 1.5 वर्षात 500 तरुणांचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झालेला आहे। त्यातील स्थानिक नेत्यांनी 1-2 वक्तव्य करून डायरेक्ट कोविड वॅक्सिनवर प्रश्न उपस्थित केला होता। अशा वक्तव्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की कोविड लसीमुळे हृदय कमजोर होतंय आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्या यांचे प्रमाण जास्त असल्याचे लोकांना माहीत झालंय। तरी याचा संबंध प्रत्यक्षपणे कोविड वॅक्सिनशी नाही आहे। हे एम्स झालं, CDS झालं आणि ICMR या जागतिक आणि प्रतिष्ठित संस्थांनी संशोधन करून याच्यावर रिपोर्ट सादर केलेला आहे। तसेच कर्नाटक सरकारने जे कोविड वॅक्सिनशी प्रकरण वाढल्यानंतर कर्नाटक सरकारने एक विशेष समिती यावर संशोधन करण्यासाठी प्रलंबित केली होती। त्यांनी कोरोना वॅक्सिनच्या याच्याशी संबंध नसल्याचा अहवाल हा
कर्नाटक सरकार तसेच एम्सला आपण सादर केलेलं आहे. त्यामुळं कोविड वॅक्सिनमुळं कोरोना होतो हे आपण मनात गृहीत न धरता कोविड वॅक्सिनशी प्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही आहे हे आपण जाणून घ्यावं मित्रांनो. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.